नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे करता करविता भगवंत ही जाणीव भाग 2. भगवंतावर असलेली भक्ती म्हणजेच प्रेम. भक्ती म्हणजे भगवंतावरील अनुरक्ती. ही भक्ती आणि प्रेम मनाच्या तळाशी पोचलं की तिथे असलेल्या आंतरिक शक्तीला जाग येते. भगवंतावरील उत्कट प्रामाणिक भक्ती आपल्याला भयमुक्त करते. भक्तीत रममाण झालेल्या एकाग्र मनाला कधीही भीती वाटत नाही. खरंच, जो भगवंताचा झाला त्याला चिंता कसली? भक्तीमुळे भक्त भयातीत होतो. द्वैत भाव भयाला कारणीभूत होतो. मीतूपणाची बोळवण झाली, द्वैत संपून गेलं की हवं नको पण नाहीसं होतं. राग द्वेष मावळतात. नको ते येईल का आणि हवं ते जाईल का या शंकेतून आपली भयाची भावना निर्माण होते. शंका फिटली की मन भयमुक्त होऊन जातं. भयमुक्त मनासाठी भगवंतावर दृढ श्रद्धा हवी. आज आपल्याला जे सुख वाटतं तेच उद्या दुःखाला कारण होतं. आपल्याला जे दुःख येतं ते भगवंतापासून येतं, म्हणजे ते त्यांनी दिलेलं असतं. ते विचारपूर्वक मान्य केलं की दुःखाचं काळजीचं कारणच संपून जातं. संकट हेच देवाचं रूप मानलं की त्या संकटाला आपण शांतपणे सामोरं जातो. संकट देणारा तोच आणि संकटातून तारून नेणाराही तोच ही मनाची श्रद्धा मनाला भयमुक्त करते. मुळात जी भीती नाही ती भीती आपण कल्पनेने पांघरून बसतो. आपलं मन नित्य कशाची तरी भीतीच पांघरून बसते. खेळातली सोंगटी मेली तर आपण त्याचं कधी दुःख करत नाही. ते दुःख उगाळतही बसत नाही. जोपर्यंत मी करता ही भावना असते तोपर्यंत सुख दुःख मान अपमान यासारख्या भावना सतत डोकं वर काढतात आणि मनाला छळतात. राम करता या भावनेमुळे मन भयमुक्त होतं. नित्य नारायणाचं नाम घेतो म्हणून हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला प्रल्हादाला नाना प्रकाराने छळतो. राक्षसी वृत्तीच्या वडिलांची छोट्या प्रल्हादाला कधी भीती वाटली नाही. कारण भगवंत आहे, तो आपली सुटका करणार ही त्याची दृढ श्रद्धा होती. मातृभूमीच्या भेटीसाठी सागरा प्राण तळमळला असं आर्ततेने म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना समुद्रात उडी मारताना भीती वाटली नाही. कारण मातृभूमी या देवीच्या भेटीसाठी मन उत्सुक होतं. मातृभूमीच्या सुटकेची शपथ त्यांनी घेतली होती. शिवरायांना अफजल खानाकडे जाताना भीती वाटली नसेल का? याचं उत्तर नाही असंच आहे. कारण ध्येयपूर्तीसाठी भगवंत पाठीराखा आहे त्यांची दृढ श्रद्धा होती. खरंच, भय ही एक भावना आहे. या भयाचं रूपांतर भक्तीत केलं की मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे दुःखाची निवृत्ती. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आपल्या मातृभूमीवर अपार भक्ती होती. या उत्कट भक्तीमुळे त्यांना मृत्यूची सुद्धा कधी भीती वाटली नाही. काहीतरी ध्येय जीवननिष्ठा समोर असल्याशिवाय भय चिंता भीती हे शत्रू संपत नाहीत. ध्येयावर तुटून पडताना शिवरायांच्या मावळ्यांच्या मुखातून हर हर महादेव हा बाहेर पडणारा मंत्र म्हणजे त्यांची शक्ती होती. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंत आपला पाठीराखा आहे ही जाणीव फार महत्त्वाची आहे. त्यासाठी मीपणा आणि अहंता जायला हवी. जीवाचा मीपणा हरला तो मायेपासूनी निरसला, माझी या स्वरूपी लागला निज सुखा. मारुतीरायाची श्रीरामावर ठाम श्रद्धा असल्यामुळे सीतामाईच्या सुटकेसाठी रावणाच्या लंकेत जाताना त्याला कसलंही भय वाटलं नाही. प्रत्येक संकटातून तारणारा राम आहे ही श्रद्धा त्याची भीती संपून टाकते. दृढ भक्तीमुळे भगवंतावरील ठाम श्रद्धेमुळे अंतरंगीचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज कानी पडतो.
श्री स्वामी वचनाचा अर्थ समजतो, किंबहुना त्याची प्रचिती येते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाते या त्रिवार सत्याचा अनुभव येतो. मन निर्भर होतं. भीत नाही मी कुणा या मुक्तावस्थेकडे मनाचा प्रवास सुरू होतो. मनावर कुठलाही ताण नसला की कामाचा दर्जा वाढतो. दैनंदिन जीवनातली प्रत्येक लहान मोठ्या कामातून आनंद चाखता यायला पाहिजे. आपल्या अंतरंगातील गुणांची ओळख होणं, ते गुण प्रत्यक्ष वापरता येणं, यापासून आनंद मिळणं म्हणजेच खरं अध्यात्म आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं वचन म्हणजे स्वामींनी भक्ताला दिलेलं अभय आश्वासन आहे. जो भगवंतापासून कधी विभक्त होत नाही तोच खरा भक्त. भगवंताचं नित्य स्मरण असणाऱ्या सद्भक्ताच्या अंतरंगावर स्वामींनी निर्भयतेची केलेली ती सही आहे. निर्मळ मनाच्या भक्ताला आनंदमयी जीवनासाठी दिलेलं ते आश्वासन आहे. या आश्वासनात एक चैतन्य आहे, दिव्य शक्ती आहे. आचारशुद्ध जीवन जगणाऱ्या सद्भक्ताला स्वामींनी दिलेला तो धीर आहे. सद्भक्ताच्या ध्यानीमनी स्वप्नी नित्य सद्गुरूंचा वास असतो. म्हणजे स्वामी अंतरंगातच वास करतात. त्यामुळे स्वामींचं हे आश्वासन बाहेरून येत नाही, तर त्या अंतरंगातून हा दिव्य आवाज भक्ताच्या कानी पडतो. तोच नाद कानामनात घुमायला लागतो आणि त्याच्या सोबतीने निर्भय मनाने भीत नाही मी कुणा अशी मुक्तावस्था अनुभवता येते. भीती संपली की निर्भयपणे मोकळ्या मनाने सत्कार्य करून आपलं जीवन आपल्याला सार्थकी लावता येतं. समर्थाची या सेवका वक्र पाहे या समर्थ रामदास स्वामींच्या आश्वासक वचनाचा प्रत्यय संत वेणास स्वामी, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी यांच्यासारख्या असंख्य शिष्यांना आला होता. समर्थ भक्तीने झपाटून गेलेल्या वेणास स्वामी समर्थमय होऊन गेल्या. समर्थांच्या सहवासात वैयक्तिक जीवनातलं दुःख गळून पडलं आणि समाजकार्याचा ध्यास त्यांच्या निर्भय मनाला लागला. समाज निंदेकडे पाठ फिरवण्याची तटस्थ बुद्धी समर्थांमुळे त्यांना मिळाली. सततच्या नामस्मरणामुळे सुखदुःखाकडे बघण्याची समदृष्टी त्यांना मिळाली. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ही मान्य करण्याची वृत्ती त्यांच्या अंगी गुरुमुळे बनवली. समाज निंदेला तोंड देणं अशक्य झाल्यामुळे जन्मदात्यांनी वेणाबाईंना विष दिलं. समर्थांचा प्रसाद म्हणून वेणाबाईंनी तो पेला ओठाला लावला. विष पोटात गेल्यामुळे सर्वांगाचा दाह झाला. विषाचा परिणाम शरीरावर झाला, पण वेणाबाईंचं मन मात्र शांत, प्रसन्न आणि सोज्वळ होतं. विषरूपी प्रसादामुळे जणू अंतरंगीच्या चैतन्याला जाग आली. प्रसन्न मन रामनामाचा गजर करत होतं. हा रामनामाचा गजर म्हणजे सद्गुरूचा, समर्थ रामदास स्वामींचा धावा. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी जैसा. जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष, असा मंत्र म्हणत समर्थांनी वेणाबाईंची सुटका केली. शरीराचा दाह संपून गेला. समर्थांच्या दिव्य तेजापुढे वेणाबाईंच्या विवेक, वैराग्य, संयम, गुरुनिष्ठा, समर्पण भाव या गुणांपुढे ते विष ओशाळलं आणि निघून गेलं. समर्थांच्या आश्वासक सहवासात निर्भर मनाने वेणास्वामींची जीवित कार्याची दिशा नक्की झाली. ही दिशा अध्यात्माची होती. भारतीय वैभवशाली संस्कृतीत अभय हे व्रत मानलेलं आहे. रानावनात राहून अखंड तपश्चर्या करणारे नित्य निर्भय असतात. उपनिषदातही स्वसामर्थ्याची जाणीव करून दिलेली आहे. हे सामर्थ्य दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कृतीयुक्तीत उतरायला हवं. त्यासाठी स्वतःची खरी ओळख व्हायला हवी. अध्यात्माचं, आत्मज्ञानाचं तेज विलक्षण आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात दैवी गुणसंपत्तीमध्ये अभय हा गुण म्हणजे सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे असं म्हटलं आहे.
दैवी गुणात अग्रभागी असलेल्या आसनावर जो बसतो त्याला अभय म्हणतात. अभय म्हणजे सर्व ज्ञानाचा अभिप्राय. भेदभाव संपला की समभाव येतो. समभावाला भीती उरत नाही. विश्वात्मक वृत्ती झाली की मग भय कशाचं? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले या अनुभूतीमुळे निर्भय झालेली ज्ञानेश्वर माऊली म्हणजे शांततेची, सात्विकतेची, निर्भयतेची मूर्तिमंत साक्ष आहे. साखर जशी दुधात पूर्णपणे विरघळते, मीठ जसं पाण्याशी एकरूप होऊन जातं, तसा आपला समभाव झाला की भय हा शब्दच उरत नाही. कर्म अकर्म करताना जो अहंकाराला उत्पन्न होऊ देत नाही त्याला भीती वाटत नाही. संसाराचं मूळ असलेला अहंकार नष्ट झाला की भय आपोआप संपून जातं. जो मान अपमानाच्या पलीकडे गेला त्याची भीती संपून गेली असं समजावं. भीती वाटणं म्हणजे देवाला विसरणं. भय स्वार्थी वृत्तीला असतं. निस्वार्थी माणूस नित्य स्थिर, शांत आणि स्वस्थ असतो. भीती म्हणजे मृत्यू. जो निर्भय असेल तो खरा जिवंत. माणसाने कधीही काळजी करू नये, पण त्यासाठी आपलं मन सदा भगवंतमय राहील याची मात्र काळजी घ्यावी. भय, भीती ही मनाची स्थायी भावना आहे. या भयाचं रूपांतर भक्तीत करता यायला पाहिजे. काहीतरी जीवननिष्ठा, ध्येय समोर असल्याशिवाय आपल्या मनाची भीती जात नाही. ध्येयामुळे आत्मविश्वास वाढतो. सत्यवचनी माणूस जगात कुणालाही भीत नाही. चारित्र्य संपन्न, सत्यप्रिय, कर्मयोगी माणसाला कशाचीही भीती वाटत नाही. भित्रेपणामुळे माणसाचा जेवढा घात झाला तेवढा अन्य कशानेही झाला नसेल. भित्रा माणूस जगात जगायला योग्य नाही. भीती दुर्जनांना हवी, सज्जनांना नाही. प्रत्येकाने नित्य सत्याच्या म्हणजे भगवंताच्या समर्थ सोबतीने जगावं. असं जगणं म्हणजे आध्यात्मिक होणं. लोक काय म्हणतात हा विचार करणं म्हणजे प्रपंच आणि देव काय म्हणेल असा विचार करणं म्हणजे अध्यात्म. असं अध्यात्म देवावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक जीवाला दैनंदिन जीवनात उतरवता येतं.